तर तुम्हाला सुद्धा असा पपयाचा एकदम डिलिशियस ज्यूस बनवायचा, त्यासाठी काय करावं लागेल सांगतो. एक पपई घ्यायची आहे पिकलेली, ती मध्ये मध्ये उभे कापायची आहे. त्यानंतर त्यातल्या सर्व बिया आपल्याला काढायच्या आहेत. अशा प्रकारे चमच्यानी आतील सर्व बिया काढून घ्यायच्यात. नंतर काय करायचं, नंतर पुन्हा पपईचे 2 भाग करायचे आहेत आणि असा पपईला वरचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी अशा प्रकारे काढतोय, तुम्ही कसं एक तुमच्या पद्धतीने काढू शकता. फक्त आपल्याला साल नाही घ्यायची, साल घेतली तर कडू होईल ज्यूस. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ज्युसरमध्ये आपल्याला हा पल्प टाकायचा. सर्व पल्प टाकल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत साखर 2 चमचे मी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. त्यानंतर त्यात टाकलेले चिल्ड पाणी, आईस क्यूबसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे पपयाचं पल्प, आणि अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे तो एकदम डिलिशियस यम्मी पपया ज्यूस. तर टेस्ट करून बघतोय. यस, खूपच सुंदर झालेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा.